नाशिकच्या कसमादे परिसरामध्ये थंडी बेपत्ता झाली असून खास करून मालेगावात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे। उन्हाळ्यातील हंगामी व्यावसायिकांनी व्यवसाय थाटण्यास आता सुरुवात केली आहे। यात रसवंती गृह आघाडीवर आहे। उन्हामुळे नागरिक पिण्यासाठी थंडगार उसाच्या रसाला प्राधान्य देत असतात। दरवर्षाप्रमाणे आम्हाला 6-6.5च्या आधाराच्या भावाने ऊस भेटतो। दरवर्षाप्रमाणे आम्ही घेतो आणि त्यानंतर भाव वाढत पण असतात आणि कमी होत असतात। जसं ऊसाची क्वालिटी तसं उन्हाच्या हिशोबाने आपण रस करतो। एप्रिल मे नंतर अजून हे भाव वाढतील, भाव वाढतील किंवा कमी होतील तर अजून चांगलं घे, कमी झालं तर चांगलं घे, जास्त राहिलं तरी पण चांगलं शेतकऱ्याचा फायदा होईल। काय वाटतं मालेगावचं ऊन आणि आता रस प्यायला आले तुम्ही? गरमास वाटू राहील, त्याच्यामुळे जरा थंड वाटायला पाहिजे म्हणून जय बजरंग बरोबर आलो आम्ही रस प्यायला। ऊन लागते, रस पिल्यावर एकदम थंडगार लागते। आणि आता जर एवढं ऊन आहे तर मार्च एप्रिल मे झालं ना तर काय होईल? बापरे, मग तर विचारूच नका, उकडून निघल। पण रस जर एक ग्लास जरी आपण इथला रस पिला तर एकदम गार लागणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।